रत्नागिरीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। दापोलीतील 5 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली। 5ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। यवतमाळमध्ये जिल्हा संपर्क मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळमधील भाजप सदस्यता मोहिमेचा आढावा घेतला। त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेते, आमदार आणि कोर कमिटीची बैठक घेतली। जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। लोकनेते अण्णासाहेब पाडवेकर राज्य सरकारनं निधी थकवल्यानं अनेक योजना ठप्प झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय। महात्मा फुले जन आरोग्य ठप्प पडली आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत, लाडकी बहीण योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप रोहित पवारांनी ट्विटरवरून केलाय। बिलांमध्ये कन्वर्ट होणार आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। या लढाईत सोबत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी खासदार बजरंग सोनावणी आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अद्याप आपल्याला भेटायला आले नाहीत अशी खंत धनंजय देशमुखांनी सुप्रिया सुळेंकडे व्यक्त केली। तर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। वरती विठ्ठलाचं खाली बीडमधील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी रश्मी शुक्लांकडे केली। निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा आरोप धसांनी केलाय। तर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं अवैध धंदे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। गडचिरोलीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन केलं। बँड वाजवून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कंत्राटदारांनी देयक पूर्ण मिळाल्याशिवाय नवी कामं न करण्याचा निर्धारही केला। सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण केलं। आमदार रोहित पाटील आणि कुस्तीगीर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांनी संध्याकाळी आपलं उपोषण सोडलं। वाशिममध्ये आरोग्य मित्र संघटनेनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। आरोग्य मित्रांना शासनाकडून पगार आणि इतर सुविधांबाबत सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला। मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरोग्य मित्र संघटनेनं दिलाय। यवतमाळमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोर्चा काढण्यात आला। प्रशिक्षणार्थींच्या कालावधीत वाढ करण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला। संगमनेर तालुका तोडण्याचा डाव सुरू असून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुका तोडला जातोय असा आरोप तालुका बचाव कृती समितीनं केलाय। या प्रकरणी तालुका कृती बचाव समितीने तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली। चंद्रपूरच्या भद्रावतीतील निपॉनच्या जागेवरील खासगी कंपनीचं काम बंद पाडण्यात आलं। यावेळी आमदार सुधाकर अडबाले प्रकल्पग्रस्तांच्या मदतीला धावले। तसंच कंपनीनं पुन्हा काम सुरू केल्यास सामूहिक आत्मदहनाचाही इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकुराबाबत भक्ती शक्ती प्रतिष्ठान आणि शिवशंभू प्रेमींनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली। विकिपीडियामुळे भारतातील लाखो शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावल्याचं त्यांनी म्हटलंय। तुळजाभवानीच्या तुळजापुरात ड्रग्जचा बाजार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप पुजारी मंडळानं केलाय। जवळपास 1,500 तरुण ड्रग्जच्या विळख्यात असल्याचा दावा त्यांनी केला। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर 4 महिन्यांपूर्वी विषय घालूनही लक्ष देत नाहीत, तसंच ड्रग्ज तस्करीवर कानाडोळा करतात असा गंभीर आरोप या पुजाऱ्यांनी केला। पालघरमध्ये अज्ञात वन्य प्राण्यांनी कोंबड्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात 200हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। साताऱ्यात तब्बल 12 जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी सातारा पोलिसांनी जेरबंद केली। यामध्ये 2 परदेशी व्यक्तींचाही समावेश आहे। आरोपींकडून 1,14,000 रुपयांचे 37 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे हे सर्व रॅकेट बसेसमधून चालवलं जात होतं। बस ड्रायव्हरकडे पाकिटातून मिठाईच्या डब्यातून हे ड्रग्ज एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जायचे।
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे. रस्त्यावरून चाललेल्या आईसह मुलाला भरधाव कारनं चिरडलं. या दोघांचा मृत्यू झालाय. कार चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अपघातात 22 वर्षीय मुलासह 54 वर्षीय आईचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते. कोल्हापुरात 109 इन्फंट्री बटालियनच्या गोल्फ मैदान परिसरातील झाडांना आग लागली. या आगीत हजारो झाडं जळून खाक झाली. 1 मार्च आणि 2 मार्चला याच मैदानावर गोल्फ टुर्नामेंट होणार आहे. देहू रोड किवळे बीआरटी रोडवर असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र कचरा डेपो शेजारी आयुध निर्माणी दारुगोळा कारखाना असल्यानं इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सांगलीतील विट्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील स्वयंपाकघरात गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळे स्वयंपाकघराचे पत्रे उडून गेले तर भिंतीही कोसळल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.